नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत मराठीमधील म्हणी व त्यांचे अर्थ. 500 प्लस ज्या म्हणी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पहिली म्हण पाहणार आहोत आपण. गावकरी ते रावणाकरी. गावकरी ते रावणाकरी या म्हणीसाठी अर्थ आहे, श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाहीत ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. पुढील म्हण आहे, जशी देणावळ तशी धुनावळ. या म्हणीसाठी अर्थ आहे, मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. पुढील म्हण आहे, ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. या म्हणीसाठी अर्थ आहे, कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. पुढील म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. या म्हणीसाठी अर्थ आहे, अडाणी लोकात अल्पज्ञान असणारा शहाणा ठरतो. पुढील म्हण आहे, नाव मोठे लक्षण खोटे. या म्हणीसाठी अर्थ आहे, कीर्ती मोठी पण कृती छोटी. पुढील म्हण आहे, गाड्याबरोबर नळ्याची यात्रा. या म्हणीसाठी अर्थ आहे, मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. पुढील म्हण आहे, जी खोड बाळ ती जन्मकळा. या म्हणीसाठी अर्थ आहे, लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. पुढील म्हण आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. या म्हणीसाठी अर्थ आहे, एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. पुढील म्हण आहे, अगा अगा म्हशी मला कोठे नेशी. या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. पुढील म्हण आहे, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीसाठी अर्थ आहे, नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. पुढील म्हण आहे, गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोंधळ बरा होता. या म्हणीसाठी अर्थ आहे, मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. पुढील म्हण आहे, जन्माला आला हेला पाणी वाहून मेला. या म्हणीसाठी अर्थ आहे, निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते. पुढील म्हण आहे, आलिया भोगाशी असावे सादर. या म्हणीसाठी अर्थ आहे, कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. पुढील म्हण आहे, तेरड्याचा रंग 3 दिवस. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे. पुढील म्हण आहे, हापापाचा माल गपापा. या म्हणीसाठी अर्थ आहे, लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. पुढील म्हण आहे, गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा उपयोग करून घेणे. पुढील म्हण आहे, ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो. पुढील म्हण आहे, अचाट खाणे मसनात जाणे. या म्हणीसाठी अर्थ आहे, खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास परिणाम वाईट होतो. पुढील म्हण आहे, पी हळद हो गोरी. पी हळद हो गोरी. या म्हणीसाठी अर्थ आहे, उतावळेपणा दाखविणे. पुढील म्हण आहे, खाऊन माजावे टाकून माजू नये. या म्हणीसाठी अर्थ आहे, पैशाच्या संपत्तीचा गैरवापर करू नये. पुढील म्हण आहे, आवळा देऊन कोहळा काढणे. या म्हणीसाठी अर्थ आहे, क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. पुढील म्हण आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी. या म्हणीसाठी अर्थ आहे, ज्याला यश मिळाले तो कर्तबगार. पुढील म्हण आहे, आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. या म्हणीसाठी अर्थ आहे, एकानं काम करावा आणि दुसऱ्यानं त्याचा फायदा घ्यावा. पुढील म्हण आहे, गाढवाला गुळाची चव काय. या म्हणीसाठी अर्थ आहे, मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
पुढील म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगवायचे. पुढील म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे शूद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. पुढील म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही. पुढील म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणीसाठी अर्थ आहे जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. पुढील म्हण आहे चोराच्या मनात चांदणे. चोराच्या मनात चांदणे. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. पुढील म्हण आहे करावे तसे भरावे. या म्हणीसाठी अर्थ आहे जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते. पुढील म्हण आहे अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. पुढील म्हण आहे जळतं घर भाड्याने कोण घेणार. या म्हणीसाठी अर्थ आहे नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. पुढील म्हण आहे आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला. या म्हणीसाठी अर्थ आहे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. पुढील म्हण आहे गरज सरोनी वैद्य मरो. या म्हणीसाठी अर्थ आहे आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे. पुढील म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे शूद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. पुढील म्हण आहे ज्याचे खावे मीठ त्याचे करावे नीट. या म्हणीसाठी अर्थ आहे जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत. पुढील म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. या म्हणीसाठी अर्थ आहे दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. पुढील म्हण आहे मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. पुढील म्हण आहे चोर सोडून संन्याशाला फाशी. या म्हणीसाठी अर्थ आहे खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा न करता दुसऱ्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे. पुढील म्हण आहे ओळखीचा चोर जीवे न सोडी. या म्हणीसाठी अर्थ आहे ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो. पुढील म्हण आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याच्या स्थितीत आपण स्वतः जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. पुढील म्हण आहे आई जेव घालीना बाप भीक मागू देईना. या म्हणीसाठी अर्थ आहे दोन्ही बाजूंनी अडचण. पुढील म्हण आहे आपला हात जगन्नाथ. या म्हणीसाठी अर्थ आहे आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पुढील म्हण आहे गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ. या म्हणीसाठी अर्थ आहे मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार. पुढील म्हण आहे कामापुरता मामा ताकापुरती आजी. या म्हणीसाठी अर्थ आहे आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. पुढील म्हण आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. या म्हणीसाठी अर्थ आहे एकमेकांचे वर्म माहीत असणाऱ्या माणसांशी गाठ पडणे. पुढील म्हण आहे उचलली जीभ लावली टाळ्याला. उचलली जीभ लावली टाळ्याला. या म्हणीसाठी अर्थ आहे विचार न करता बोलणे. पुढील म्हण आहे नाकाचा बाल. या म्हणीसाठी अर्थ आहे अत्यंत प्रिय व्यक्ती. पुढील म्हण आहे खोट्याच्या कपाळी गोटा. या म्हणीसाठी अर्थ आहे
वाईट कृत्य करणाऱ्याला माणसाचे शेवटी वाईटच होते. पुढील म्हण आहे गाढवाच्या पाठीवर गोणी. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. पुढील म्हण आहे कामापुरता मामा. या म्हणीसाठी अर्थ आहे काम साधण्यापुरते गोड बोलणे. पुढील म्हण आहे झाकली मूठ 1.25 लाखाची. या म्हणीसाठी अर्थ आहे व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. पुढील म्हण आहे अति तेथे माती. या म्हणीसाठी अर्थ आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. पुढील म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीसाठी अर्थ आहे आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत. पुढील म्हण आहे गुरुची विद्या गुरुला फळली. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच पलटणे उलटणे. आपलेच दात आपलेच ओठ. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. पुढील म्हण आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. या म्हणीसाठी अर्थ आहे 2 पैकी 1 पर्याय निवडणे. पुढील म्हण आहे कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी. या म्हणीसाठी अर्थ आहे कधी गरिबी तर कधी श्रीमंती येणे. पुढील म्हण आहे गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य. या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याची वस्तू त्यालाच भेट देणे. पुढील म्हण आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. या म्हणीसाठी अर्थ आहे मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. पुढील म्हण आहे अर्धे टाकून सगळीकडे धावू नये. या म्हणीसाठी अर्थ आहे संबंध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये. पुढील म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. पुढील म्हण आहे काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाहीत. पुढील म्हण आहे गोरा गोमटा कपाळ करंटा. या म्हणीसाठी अर्थ आहे दिसायला देखना पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. पुढील म्हण आहे आईचा काळ बायकोचा मवाळ. या म्हणीसाठी अर्थ आहे आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा. पुढील म्हण आहे टिटवी देखील समुद्र आटविते. या म्हणीसाठी अर्थ आहे सामान्य शूद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. पुढील म्हण आहे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच. पुढील म्हण आहे कुडी तशी पुडी. या म्हणीसाठी अर्थ आहे देहाप्रमाणे आहार असतो. पुढील म्हण आहे घर ना दार देवळी बिर्राड. या म्हणीसाठी अर्थ आहे बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा निरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. पुढील म्हण आहे 8 हात लाकूड आणि 9 हात ढिलपी. या म्हणीसाठी अर्थ आहे अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. पुढील म्हण आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर. या म्हणीसाठी अर्थ आहे रोग एक आणि उपचार दुसराच. पुढील म्हण आहे आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 2 डोळे. या म्हणीसाठी अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. पुढील म्हण आहे शहाण्याला शब्दाचा मार. या म्हणीसाठी अर्थ आहे शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते.
समोरील म्हण आहे शीतावरून भाताची परीक्षा. या म्हणीसाठी अर्थ आहे वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती. पुढील म्हण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या म्हणीसाठी अर्थ आहे चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात. पुढील म्हण आहे जे न देखे रवी ते देखे कवी. या म्हणीसाठी अर्थ आहे जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो. पुढील म्हण आहे जो गुळाने मरतो त्याला विष कशाला. या म्हणीसाठी अर्थ आहे जिथे गोड बोलून काम होते तिथे जालिम उपायांची गरज नसते. पुढील म्हण आहे डोळ्यात केर आणि नाकात फुंकर. या म्हणीसाठी अर्थ आहे रोग एका जागी आणि उपचार दुसऱ्या जागी. पुढील म्हण आहे ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. पुढील म्हण आहे तरण्याचे कोळसे म्हाताऱ्याला बाळसे. या म्हणीसाठी अर्थ आहे अगदी उलट गुणधर्म दिसणे. पुढील म्हण आहे तीत आहे तर भट नाही भट आहे तर तीथ नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे चणे आहेत तर दात नाहीत दात आहेत तर चणे नाहीत. पुढील म्हण आहे तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. या म्हणीसाठी अर्थ आहे मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. पुढील म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीसाठी अर्थ आहे दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. पुढील म्हण आहे दात करून पोट भरत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. पुढील म्हण आहे दाम करी काम बेवी करी सलाम. या म्हणीसाठी अर्थ आहे पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. पुढील म्हण आहे दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत. या म्हणीसाठी अर्थ आहे एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे. पुढील म्हण आहे दुरून डोंगर साजरे. या म्हणीसाठी अर्थ आहे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. पुढील म्हण आहे दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे. पुढील म्हण आहे दृष्टी आड सृष्टी. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. पुढील म्हण आहे धर्म करता कर्म उभे राहते. या म्हणीसाठी अर्थ आहे एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. पुढील म्हण आहे धनगराची कुत्री लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी. धनगराची कुत्री लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी. या म्हणीसाठी अर्थ आहे कोणत्याच कामाचे नसणे. पुढील म्हण आहे बघा दिठाई खाई मिठाई गरीब खाई गचांड्या. या म्हणीसाठी अर्थ आहे गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. पुढील म्हण आहे नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. या म्हणीसाठी अर्थ आहे दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात. पुढील म्हण आहे नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये. या म्हणीसाठी अर्थ आहे नदीचे उगमस्थान व ऋषीचे कुळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच. पुढील म्हण आहे नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे. या म्हणीसाठी अर्थ आहे एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे.
पुढील म्हण आहे हातपाय हलविणे. हातपाय हलविणे या म्हणीसाठी अर्थ आहे काहीतरी प्रयत्न करणे. पुढील म्हण आहे हातापाया पडणे. या म्हणीसाठी अर्थ आहे विनवणी करणे. पुढील म्हण आहे उरी फुटणे. या म्हणीसाठी अर्थ आहे मनाला सहन न होण्यासारखा धक्का बसणे. पुढील म्हण आहे हात पसरणे. या म्हणीसाठी अर्थ आहे याचना करणे. पुढील म्हण आहे हात मारणे. या म्हणीसाठी अर्थ आहे फायदा करून घेणे. पुढील म्हण आहे हरभऱ्याच्या झाडावर चढविणे. या म्हणीसाठी अर्थ आहे खोटी स्तुती करणे. पुढील म्हण आहे हात आखडता घेणे. या म्हणीसाठी अर्थ आहे देण्याचे प्रमाण कमी करणे. पुढील म्हण आहे हातावर तुरी देणे. या म्हणीसाठी अर्थ आहे फसवून पळून जाणे. पुढील म्हण आहे राम राम ठोकणे. या म्हणीसाठी अर्थ आहे कायमचा निरोप घेणे. पुढील म्हण आहे शब्द खाली पडू न देणे. या म्हणीसाठी अर्थ आहे मनाप्रमाणे वागणे. पुढील म्हण आहे सळो की पोळो करून सोडणे. या म्हणीसाठी अर्थ आहे अतिशय त्रास देणे. पुढील म्हण आहे माशा मारीत बसणे. या म्हणीसाठी अर्थ आहे कसा तरी वेळ घालविणे. पुढील म्हण आहे पाणी मुरणे. या म्हणीसाठी अर्थ आहे भानगड असणे. पुढील म्हण आहे तोंडाला पाणी सुटणे. या म्हणीसाठी अर्थ आहे आशा उत्पन्न करणे. पुढील म्हण आहे पाठीमागे भुंगा लावणे. या म्हणीसाठी अर्थ आहे एकसारखा त्रास देणे. पुढील म्हण आहे दुधात साखर पडणे. या म्हणीसाठी अर्थ आहे आनंदात आणखीन आनंदाची भर पडणे. पुढील म्हण आहे दगडाखाली हात सापडणे. या म्हणीसाठी अर्थ आहे अडचणीत येणे. पुढील म्हण आहे दगडाला शेंदूर फासणे. या म्हणीसाठी अर्थ आहे उगीचच एखाद्याला महत्त्व देणे. पुढील म्हण आहे धूळ खात पडणे. या म्हणीसाठी अर्थ आहे वाया जाणे. पुढील म्हण आहे तोंडचे पाणी पळणे. या म्हणीसाठी अर्थ आहे खूप भीती वाटणे. पुढील म्हण आहे टाळूवरचे लोणी खाणे. या म्हणीसाठी अर्थ आहे खरा फायदा उपटणे. पुढील म्हण आहे घोडा मैदान जवळ येणे. या म्हणीसाठी अर्थ आहे कसोटीची वेळ जवळ येणे. पुढील म्हण आहे प्राणपणाला लावणे. या म्हणीसाठी अर्थ आहे जीवावर उदार होणे, मृत्यूची पर्वा न करणे. पुढील म्हण आहे पाठीस लागणे. या म्हणीसाठी अर्थ आहे एकसारखा पिच्छा पुरविणे. पुढील म्हण आहे देहभान हरपणे. या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःला विसरून जाणे. जीव लावणे. या म्हणीसाठी अर्थ आहे माया लावणे. पुढील म्हण आहे गरजेल तो पडेल काय. या म्हणीसाठी अर्थ आहे केवळ गाजावाजा करणाऱ्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. पुढील म्हण आहे कधी तुपाशी तर कधी उपाशी. या म्हणीसाठी अर्थ आहे सांसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही, त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते. पुढील म्हण आहे आळीमिळी गुपचिळी. या म्हणीसाठी अर्थ आहे रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. पुढील म्हण आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रचंड परिश्रम घेऊनही अल्प यश प्राप्ती होणे. पुढील म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार. या म्हणीसाठी अर्थ आहे
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. पुढील म्हण आहे, घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारखे त्याच्याबरोबरच वाईटपणे वागू लागतात. पुढील म्हण आहे, कावळा बसायला अन फांदी तुटायला. या म्हणीसाठी अर्थ आहे, परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. पुढील म्हण आहे, अहो रूपम अहो ध्वनी. या म्हणीसाठी अर्थ आहे, एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणे. पुढील म्हण आहे, तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला. या म्हणीसाठी अर्थ आहे, भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे. पुढील म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडे. या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वतःच चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो. पुढील म्हण आहे, घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे. या म्हणीसाठी अर्थ आहे, स्वतःच्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसऱ्याने आपलेही काम लादणे. पुढील म्हण आहे, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. या म्हणीसाठी अर्थ आहे, कितीही प्रयत्न केले तरी काहींचा मूळ स्वभाव बदलत नाही. पुढील म्हण आहे, इच्छा तेथे मार्ग. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. पुढील म्हण आहे, तळे राखील तो पाणी चाखील. या म्हणीसाठी अर्थ आहे, आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. पुढील म्हण आहे, 36चा आकडा. या म्हणीसाठी अर्थ आहे, विरुद्ध मत असणे. पुढील म्हण आहे, घर पाहावे बांधून लग्न पाहावे करून. या म्हणीसाठी अर्थ आहे, अनुभवाने माणूस शहाणा होतो. पुढील म्हण आहे, कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे. या म्हणीसाठी अर्थ आहे, रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. पुढील म्हण आहे, उठता लाथ बसता बुक्के. या म्हणीसाठी अर्थ आहे, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. पुढील म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला. या म्हणीसाठी अर्थ आहे, वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो. पुढील म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. या म्हणीसाठी अर्थ आहे, आधी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. पुढील म्हण आहे, घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते. या म्हणीसाठी अर्थ आहे, आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. पुढील म्हण आहे, कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरीही कडू ते कडूच. या म्हणीसाठी अर्थ आहे, कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. पुढील म्हण आहे, उडत्या पाखराची पिसे मोजणे. या म्हणीसाठी अर्थ आहे, अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. पुढील म्हण आहे, अर्थी दान महापुण्य. या म्हणीसाठी अर्थ आहे, गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. पुढील म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीसाठी अर्थ आहे, एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. पुढील म्हण आहे, घरोघरी मातीच्याच चुली. या म्हणीसाठी अर्थ आहे, सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. पुढील म्हण आहे, कोल्हा काकडीला राजी. या म्हणीसाठी अर्थ आहे, शूद्र माणसे शूद्र गोष्टींनीही खुश होतात. पुढील म्हण आहे, उधारीचे पोते सव्वा हात रीते. या म्हणीसाठी अर्थ आहे, उधारी घेतलेल्या गोष्टी तोटा ठरलेलाच असतो. पुढील म्हण आहे, ताकापुरते रामायण.
या म्हणीसाठी अर्थ आहे आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे. पुढील म्हण आधी शिदोरी मग जेजोरी. या म्हणीसाठी अर्थ आहे आधी भोजन मग देवपूजा. पुढील म्हण आहे घोडे खाई भाडे. घोडे खाई भाडे या म्हणीसाठी अर्थ आहे धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. पुढील म्हण आहे कोरड्याबरोबर ओलेही जळते. या म्हणीसाठी अर्थ आहे निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. पुढील म्हण आहे उंदराला मांजर साक्ष. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट कृत्य करताना एकमेकांना साक्ष देणे. पुढील म्हण आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. पुढील म्हण आहे दुष्काळात 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना या म्हणीसाठी अर्थ आहे संकटात अधिक भर. पुढील म्हण आहे चढेल तो पडेल. या म्हणीसाठी अर्थ आहे गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. पुढील म्हण आहे कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. पुढील म्हण उतावळा नवरा गुडघ्याला वाशिंग. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रसंगी हास्यास्पद ठरेल अशा प्रकारच्या उतावळापणा दाखविणे. पुढील म्हण आहे तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले. या म्हणीसाठी अर्थ आहे फायद्याच्या दोन गोष्टींमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. पुढील म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे. या म्हणीसाठी अर्थ आहे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. पुढील म्हण आहे चालत्या गाडीला खीळ. या म्हणीसाठी अर्थ आहे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. पुढील म्हण आहे काखेत कळसाने गावाला वळसा. या म्हणीसाठी अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे. पुढील म्हण आहे एका माळेचे मणी. या म्हणीसाठी अर्थ आहे सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. पुढील म्हण आहे कावीळ झालेल्याला सगळे जग पिवळे. या म्हणीसाठी अर्थ आहे पूर्वग्रह दूषित किंवा स्वतः वाईट प्रवृत्ती असलेल्या माणसांना सगळीकडे दोषच दिसत असतात. पुढील म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. पुढील म्हण आहे चमत्काराशिवाय नमस्कार नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. पुढील म्हण आहे खान तशी माती. या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे. पुढील म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे. पुढील म्हण आहे गाता गाळा शिंपता मळा. या म्हणीसाठी अर्थ आहे जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य व कौशल्य प्रत्यक्ष स्वतः पेलल्याशिवाय येत नाही. पुढील म्हण आहे नव्याचे 9 दिवस. या म्हणीसाठी अर्थ आहे नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नाही. पुढील म्हण आहे चिंती परा येई घरा. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वतःचेच वाईट होते. पुढील म्हण आहे खऱ्याला मरण नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे खरे कधी लपत नाही, सत्यमेव जयते.
पुढील म्हण आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे या म्हणीसाठी अर्थ आहे लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. पुढील म्हण आहे असे साहेब किती सामटीत हिंडे राहते या म्हणीसाठी अर्थ आहे नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो. पुढील म्हण आहे आचार भ्रष्टी सदा कष्टी या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुखी असतो. पुढील म्हण आहे चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःच गुन्हा करून दुसऱ्यावर आळ घेणे. पुढील म्हण आहे खाऊ जाणे ते पचवू जाणे या म्हणीसाठी अर्थ आहे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही सामर्थ्य असतो. पुढील म्हण आहे उंटावरून शेळ्या हाकणे या म्हणीसाठी अर्थ आहे आळस हलगर्जीपणा करणे. पुढील म्हण आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी या म्हणीसाठी अर्थ आहे मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तृत्ववान ठरते. पुढील म्हण आहे आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःचे चांगले आणि दुसऱ्याचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. पुढील म्हण आहे चोरावर मोर या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर कडी करणे. पुढील म्हण आहे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या म्हणीसाठी अर्थ आहे परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. पुढील म्हण आहे अन्नाचा येतो वास कोरीचाच घेतो घास या म्हणीसाठी अर्थ आहे अन्न न खाणे पण त्यात मन असणे. पुढील म्हण आहे एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत या म्हणीसाठी अर्थ आहे दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. पुढील म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार या म्हणीसाठी अर्थ आहे काम भरपूर वेळ कमी. पुढील म्हण आहे जळत्या घराचा पोळता वासा या म्हणीसाठी अर्थ आहे प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे. पुढील म्हण आहे गरजवंताला अक्कल नसते या म्हणीसाठी अर्थ आहे गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते. पुढील म्हण आहे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्याकरिता काही काल वाट पाहावी लागते. पुढील म्हण आहे घोडा मैदान जवळ असणे या म्हणीसाठी अर्थ आहे परीक्षा लवकरच होणे. पुढील म्हण आहे आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते या म्हणीसाठी अर्थ आहे अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. पुढील म्हण आहे जलात राहून माशांशी वैर करू नये या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी वैर करू नये. पुढील म्हण आहे गर्वाचे घर खाली या म्हणीसाठी अर्थ आहे गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. पुढील म्हण आहे देखल्या देवा दंडवत या म्हणीसाठी अर्थ आहे खोटे खोटे केलेले स्वागत. पुढील म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीसाठी अर्थ आहे थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पुढील म्हण आहे उंटावरचा शहाणा उंटावरचा शहाणा या म्हणीसाठी अर्थ आहे सल्ला मूर्ख देणारा. पुढील म्हण आहे खऱ्याला मरण नाही या म्हणीसाठी अर्थ आहे खरे कधीच लपत नाही.
पुढील म्हण आहे खान तशी माती. या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. पुढील म्हण आहे खाई त्याला खवखवे. या म्हणीसाठी अर्थ आहे जो वाईट काम करतो त्याला त्याच्या मनात धास्ती वाटते. पुढील म्हण आहे खोट्याच्या कपाळी गोटा. या म्हणीसाठी अर्थ आहे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. पुढील म्हण आहे गळ्यातले तुटले ओटीत पडले. या म्हणीसाठी अर्थ आहे नुकसान होता होता टळणे. पुढील म्हण आहे अंगाले सुटली खाज हाताला नाही लाज. या म्हणीसाठी अर्थ आहे गरजवंताला अक्कल नसते. पुढील म्हण आहे अंतकाळापेक्षा मध्यांकाळ कठीण. या म्हणीसाठी अर्थ आहे मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात. पुढील म्हण आहे अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था. या म्हणीसाठी अर्थ आहे अशक्य कोटीतील गोष्ट. पुढील म्हण आहे अति झाले अन आसू आले. या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. पुढील म्हण आहे अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. या म्हणीसाठी अर्थ आहे कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. पुढील म्हण आहे नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे. या म्हणीसाठी अर्थ आहे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. पुढील म्हण आहे नागिन पोसली आणि पोसणाराला डसली. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. पुढील म्हण आहे नावडतीचे मीठ आळणी. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. पुढील म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी. या म्हणीसाठी अर्थ आहे निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात. पुढील म्हण आहे पळसाला पाने तीनच. या म्हणीसाठी अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पुढील म्हण आहे पायाची वाहन पायीच बरे. या म्हणीसाठी अर्थ आहे मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. पुढील म्हण आहे पाचामुखी परमेश्वर. या म्हणीसाठी अर्थ आहे बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. पुढील म्हण आहे पाप आढ्यावर बोंबलते. या म्हणीसाठी अर्थ आहे पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. पुढील म्हण आहे पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम. या म्हणीसाठी अर्थ आहे जिथे मोठी शांता असतात तिथे छोट्यांचा बडेजाव असतो. पुढील म्हण आहे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. या म्हणीसाठी अर्थ आहे अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही. पुढील म्हण आहे पाहुणी आली आणि मोहतूर लावून गेली. या म्हणीसाठी अर्थ आहे पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. पुढील म्हण आहे फुल ना फुलाची पाकळी. या म्हणीसाठी अर्थ आहे वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. पुढील म्हण आहे फुटका डोळा काजळाने साजरा करावा. या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा. पुढील म्हण आहे बकरीचे शेपूट माशाही वारेना व लाजही राखीना. या म्हणीसाठी अर्थ आहे निरुपयोगी गोष्ट. पुढील म्हण आहे बापसे बेटा सवाई. या म्हणीसाठी अर्थ आहे वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे. पुढील म्हण आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा. या म्हणीसाठी अर्थ आहे दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस.
पुढील म्हण आहे बारक्या फणसाला म्हैस राखण. या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे. बुडत्याला काडीचा आधार. या म्हणीसाठी अर्थ आहे घोर संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची ठरते. पुढील म्हण आहे बोलेल तो करेल. या म्हणीसाठी अर्थ आहे काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. पुढील म्हण आहे बोडकी आली व केसकर झाली. या म्हणीसाठी अर्थ आहे विधवा आली आणि लग्न लावून गेली. पुढील म्हण आहे भरवशाच्या म्हशीला टोनगा. या म्हणीसाठी अर्थ आहे ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. पुढील म्हण आहे भिंतीला कान असतात. या म्हणीसाठी अर्थ आहे गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. पुढील म्हण आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. या म्हणीसाठी अर्थ आहे कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. पुढील म्हण आहे मनात मांडे पदरात धोंडे. या म्हणीसाठी अर्थ आहे केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती. पुढील म्हण आहे मनी वसे ते स्वप्ने दिसे. या म्हणीसाठी अर्थ आहे ज्या गोष्टीचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे. पुढील म्हण आहे मन राजा मन प्रजा. या म्हणीसाठी अर्थ आहे हुकूम करणारे आपले मनच ते पळणारेही आपली मनच असते. पुढील म्हण आहे मानकीस बोललं झुनकीस लागलं. या म्हणीसाठी अर्थ आहे एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे. पुढील म्हण आहे मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते. पुढील म्हण आहे मारुतीचे शेपूट. या म्हणीसाठी अर्थ आहे लांबत जाणारे काम. पुढील म्हण आहे मानेवर गळू आणि पायाला जळू. या म्हणीसाठी अर्थ आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडे. पुढील म्हण आहे मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन कुठे ठेवू. या म्हणीसाठी अर्थ आहे छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे. पुढील म्हण आहे मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते. या म्हणीसाठी अर्थ आहे मूर्खांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. पुढील म्हण आहे रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत. या म्हणीसाठी अर्थ आहे मुख्य गोष्टीचा अभाव. पुढील म्हण आहे लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही. या म्हणीसाठी अर्थ आहे धाकाशिवाय शिस्त नाही. पुढील म्हण आहे लंकेत सोन्याच्या विटा. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. पुढील म्हण आहे लाज नाही मला कोणी काही म्हणा. या म्हणीसाठी अर्थ आहे निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. पुढील म्हण आहे लेकी बोले सुने लागे. या म्हणीसाठी अर्थ आहे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. पुढील म्हण आहे वळणाचे पाणी वळणावर जाणे. या म्हणीसाठी अर्थ आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार. पुढील म्हण आहे वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरीही खातोच. या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच. पुढील म्हण आहे विंचवाचे बिर्राड पाठीवर. या म्हणीसाठी अर्थ आहे गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे. पुढील म्हण आहे आंधळीपेक्षा तिरळी बरी. या म्हणीसाठी अर्थ आहे एखादी बाब अगदीच वाईट स्वीकारण्यापेक्षा थोडी दोष असलेली गोष्ट स्वीकार करणे कधीही चांगले. पुढील म्हण आहे
आंधळ्या प्रजेत हेकना राजा या म्हणीसाठी अर्थ आहे असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो. पुढील म्हण आहे आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ या म्हणीसाठी अर्थ आहे एकमेकांना मदत करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे. पुढील म्हण आहे आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतःचा बडेजाव दाखविणे. पुढील म्हण आहे आजा मेलानी नातू झाला या म्हणीसाठी अर्थ आहे एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार. पुढील म्हण आहे आचार तेथे विचार या म्हणीसाठी अर्थ आहे चांगली संस्कृती चांगल्या विचारांना जन्म देते. पुढील म्हण आहे उचलली जीभ लावली टाळूला या म्हणीसाठी अर्थ आहे कोणताही विचार न करता बोलणे. पुढील म्हण आहे उधार तेल खावट निघाले या म्हणीसाठी अर्थ आहे उधारीच्या मालात काही ना काही दोष असतोच. पुढील म्हण आहे उसाच्या पोटी कापूस या म्हणीसाठी अर्थ आहे कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे. पुढील म्हण आहे एक घाव दोन तुकडे या म्हणीसाठी अर्थ आहे एका फटक्यात निकाल लावणे. पुढील म्हण आहे एका दगडात दोन पक्षी मारणे या म्हणीसाठी अर्थ आहे एकाच कार्यात दोन काम करणे. पुढील म्हण आहे एका माळेची मणी या म्हणीसाठी अर्थ आहे सर्वजण सारखेच. पुढील म्हण आहे एकी हेच बळ या म्हणीसाठी अर्थ आहे एकत्र समुदाय कायम जिंकतो. पुढील म्हण आहे एकटा जीव सदाशिव एकटा जीव सदाशिव या म्हणीसाठी अर्थ आहे एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो. पुढील म्हण आहे एकादशी अन दुप्पट खाशी या म्हणीसाठी अर्थ आहे नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही. पुढील म्हण आहे ऐत खाऊ लांडग्याचा भाऊ या म्हणीसाठी अर्थ आहे कष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात. पुढील म्हण आहे ओठी तेच पोटी या म्हणीसाठी अर्थ आहे बोलावे तसे वागावे सरळ मार्गी माणूस. पुढील म्हण आहे करायला गेलो एक आणि झाले भलतेच या म्हणीसाठी अर्थ आहे चांगले करायला गेले तरी वाईट घडणे. पुढील म्हण आहे काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा या म्हणीसाठी अर्थ आहे थोड्याशा अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे. पुढील म्हण आहे कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही. पुढील म्हण आहे खाल्ल्या मिठाला जागणे या म्हणीसाठी अर्थ आहे मालकाशी प्रामाणिक राहून संकटकाळी मदत करणे. पुढील म्हण आहे गाढवापुढे वाचले गीता कालचा गोंधळ बरा होता या म्हणीसाठी अर्थ आहे चांगले ज्ञान दिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे. पुढील म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली या म्हणीसाठी अर्थ आहे सर्वांची सारखीच परिस्थिती असते. पुढील म्हण आहे चांभाराची नजर जोड्यावर या म्हणीसाठी अर्थ आहे आपापल्या व्यवसायासंबंधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो. पुढील म्हण आहे जपून पाऊल टाकणे या म्हणीसाठी अर्थ आहे काळजीपूर्वक काम करणे. पुढील म्हण आहे जखमेवर मीठ चोळणे या म्हणीसाठी अर्थ आहे आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे. पुढील म्हण आहे जावयाचं पोर हरामखोर या म्हणीसाठी अर्थ आहे माणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठीच असते. पुढील म्हण आहे झालं गेलं अन गंगेला मिळालं या म्हणीसाठी अर्थ आहे
भूतकाळाच्या गोष्टी दुर्लक्ष करून पुढे मार्गक्रमण करणे. पुढील म्हण आहे ताकापुरते रामायण. या म्हणीसाठी अर्थ आहे एखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे, स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे. पुढील म्हण आहे 10 गेले 5 उरले. या म्हणीसाठी अर्थ आहे आत्मविश्वास कमी होणे. पुढील म्हण आहे दुष्काळात 13वा महिना. या म्हणीसाठी अर्थ आहे संकटात अधिक भर पडणे. पुढील म्हण आहे देवाची करणी आणि नारळात पाणी. या म्हणीसाठी अर्थ आहे नैसर्गिक गोष्टींना तोड नसते. पुढील म्हण आहे बळी तो कान पिळे. या म्हणीसाठी अर्थ आहे बलवान माणूस दुर्बळ माणसांना पिळतो. पुढील म्हण आहे बोलाचीच कढी बोलाचाच भात. या म्हणीसाठी अर्थ आहे कार्य न करता वायफळ बडबड करणे. पुढील म्हण आहे यज्ञास बळी बोकडाचा. या म्हणीसाठी अर्थ आहे दुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सांगणे. पुढील म्हण आहे वारा पाहून पाठ फिरवावी. या म्हणीसाठी अर्थ आहे वातावरण पाहून वागावे. पुढील म्हण आहे शेरास सव्वा शेर. या म्हणीसाठी अर्थ आहे प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच. पुढील म्हण आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार. या म्हणीसाठी अर्थ आहे सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्यास असाध्य बाब साध्य होऊ शकते. पुढील म्हण आहे हातच्या कंकणाला आरसा कशाला. या म्हणीसाठी अर्थ आहे उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते. पुढील म्हण आहे अक्कल खाती जमा. या म्हणीसाठी अर्थ आहे नुकसान होणे. पुढील म्हण आहे अडली गाय अन फटके खाय. या म्हणीसाठी अर्थ आहे अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे. पुढील म्हण आहे अंगाची लाही लाही होणे. या म्हणीसाठी अर्थ आहे खूप संतापणे. पुढील म्हण आहे अडली गाय खाते काय. या म्हणीसाठी अर्थ आहे गरजू माणूस कोणत्याही अटी स्वीकारून काम करतो. पुढील म्हण आहे असंगाशी संग प्राणाशी गाठ. या म्हणीसाठी अर्थ आहे अयोग्य माणसाची संगत धरल्यास प्राणही जाऊ शकतो. पुढील म्हण आहे आंधळा मागतो 1 डोळा देव देतो 2. या म्हणीसाठी अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. पुढील म्हण आहे अधनातले रडतात आणि सुपातले हसतात. या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे. काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते. पुढील म्हण आहे आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन. या म्हणीसाठी अर्थ आहे आपले नुकसान झाले तर दुसऱ्याचे पण नुकसान होऊ ही मनीषा मनात बाळगणे. पुढील म्हण आहे आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे. या म्हणीसाठी अर्थ आहे मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते. पुढील म्हण आहे आशेची माय निराशा. आशेची माय निराशा. या म्हणीसाठी अर्थ आहे निराशा येईल म्हणून आशा कधीही सोडू नये. पुढील म्हण आहे आईची मायानं पोरं जाई वाया. या म्हणीसाठी अर्थ आहे अति लाडाने मूल बिघडते. पुढील म्हण आहे आपण सुखी तर जग सुखी. या म्हणीसाठी अर्थ आहे आपण आनंदात असतात सर्व जग सुखी वाटणे. पुढील म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढून घ्यायचे. या म्हणीसाठी अर्थ आहे इतरांचा विचार न करता स्वार्थ साधणे. पुढील म्हण आहे आयत्या बिळावर नागोबा. या म्हणीसाठी अर्थ आहे कोणतेही काम न करता दुसऱ्याच्या जीवावर उपभोग घेणे. पुढील म्हण आहे
उकराल माती तर पिकतील मोती या म्हणीसाठी अर्थ आहे शेतीची चांगली मशागत तर पिके चांगली येतात. पुढील म्हण आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे. पुढील म्हण आहे एक ना धड भाराभर चिंध्या या म्हणीसाठी अर्थ आहे अनेक गोष्टी अपूर्ण करून कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे. पुढील म्हण आहे एका माळेचे मणी ओवायला नाही कुणी या म्हणीसाठी अर्थ आहे सर्व एकसारखे असताना कोणीच काम करत नाही. पुढील म्हण आहे औषधा वाचून खोकला गेला या म्हणीसाठी अर्थ आहे परस्पर संकट टळले. पुढील म्हण आहे करायला गेले गणपती आणि झाला मारुती या म्हणीसाठी अर्थ आहे जे करायचे ते नीट समजून करावे नाहीतर भलतेच घडते. पुढील म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीसाठी अर्थ आहे प्राणांतिक संकटातून वाचणे. पुढील म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या माणसांच्या नाशास आपणच कारण. पुढील म्हण आहे पाण्यात राहून माशाशी वैर कशाला या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याच्या सोबत राहायचे आहे त्याच्याशी वैर करू नये. पुढील म्हण आहे केळीवर नारळी अन घात चंद्रमौळी या म्हणीसाठी अर्थ आहे अत्यंत गरीब परिस्थिती असणे. पुढील म्हण आहे ज्याच्या पुढे त्याच्या पुढे या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याचे वाईट इच्छिणाऱ्याचेच वाईट होते. पुढील म्हण आहे अति राग भीक माग या म्हणीसाठी अर्थ आहे जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते. पुढील म्हण आहे आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःच स्वतःचे नुकसान करून घेणे. पुढील म्हण आहे आरोग्य हीच धनसंपत्ती या म्हणीसाठी अर्थ आहे आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. पुढील म्हण आहे आली अंगावर घेतली शिंगावर या म्हणीसाठी अर्थ आहे जशास तसे उत्तर देणे. पुढील म्हण आहे अपुऱ्या घड्याला डबडब फार या म्हणीसाठी अर्थ आहे विद्वत्ता नसताना उगीच बढाया मारणे. पुढील म्हण आहे असेल हरी तर देईल खाटल्यावरी या म्हणीसाठी अर्थ आहे सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षा करणे. पुढील म्हण आहे चढेल तो पडेल या म्हणीसाठी अर्थ आहे ज्याचे नुकसान सोसण्याची तयारी असते तोच शेवटी यशस्वी होतो. पुढील म्हण आहे चिंती पार ते येई घरा या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते. पुढील म्हण आहे अटक्याचा सौदा आणि एरझारा चौदा या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या छोट्या कामासाठी उगीच जास्त मेहनत करावी लागणे. पुढील म्हण आहे 18 विश्व दारिद्र्य या म्हणीसाठी अर्थ आहे अतिशय गरिबी. पुढील म्हण आहे अति उदार तो सदा नादार या म्हणीसाठी अर्थ आहे आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला की सतत आर्थिक चणचण निर्माण होते. पुढील म्हण आहे आडीच्या दिडी सावकाराची शिडी या म्हणीसाठी अर्थ आहे अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो. पुढील म्हण आहे अस्तुरीचा बात अन इड्याले नको कात या म्हणीचा अर्थ आहे मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात. पुढील म्हण आहे असून नसून सारखा या म्हणीसाठी अर्थ आहे असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. पुढील म्हण आहे असून अडचण नसून खोळंबा या म्हणीसाठी अर्थ आहे जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल सोबत तरी त्रास. पुढील म्हण आहे असतील मुली तर पेटतील चुली या म्हणीसाठी अर्थ आहे
संतती असल्यास हिस्सेवाद होईलच. पुढील म्हण आहे अल्पबुद्धी बहुगर्वी या म्हणीसाठी अर्थ आहे कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो. पुढील म्हण आहे अपमानाची पोळी सर्वांग जाळी या म्हणीसाठी अर्थ आहे स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही. पुढील म्हण आहे आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीसाठी अर्थ आहे स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत. पुढील म्हण आहे आत्याबाईला जर मिशा असत्या तर या म्हणीसाठी अर्थ आहे नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे. पुढील म्हण आहे आधीच तारे त्यात गेले वारे या म्हणीसाठी अर्थ आहे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. पुढील म्हण आहे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणीचा अर्थ आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडे. पुढील म्हण आहे आग खाईल तो कोळसे ओकेल या म्हणीसाठी अर्थ आहे जशी करणी तसे फळ. पुढील म्हण आहे 8 पूर्वये 9 चौबे या म्हणीसाठी अर्थ आहे खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरेसे. पुढील म्हण आहे इच्छिलेले तर जर घडते तर भिक्षुकही राजे होते. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते या म्हणीसाठी अर्थ आहे इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. पुढील म्हण आहे इन मिन 3.5 या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. पुढील म्हण आहे ईश्वर जन्मास घालतो त्याच्या पदरी शेर बांधतो या म्हणीसाठी अर्थ आहे जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच. पुढील म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीसाठी अर्थ आहे अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. पुढील म्हण आहे उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी या म्हणीसाठी अर्थ आहे प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. पुढील म्हण आहे उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला या म्हणीसाठी अर्थ आहे एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. पुढील म्हण आहे उचलपत्रावळी म्हणे जेवणारे किती या म्हणीसाठी अर्थ आहे जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्यात चौकशा करणे. पुढील म्हण आहे उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. पुढील म्हण आहे उधारीचे पोते 1.25 हात रिते या म्हणीसाठी अर्थ आहे उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो. पुढील म्हण आहे उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे या म्हणीसाठी अर्थ आहे श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. पुढील म्हण आहे उसाच्या पोटी कापूस या म्हणीसाठी अर्थ आहे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. पुढील म्हण आहे एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. पुढील म्हण आहे एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये या म्हणीसाठी अर्थ आहे दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. पुढील म्हण आहे एका पिसाने मोर होत नाही या म्हणीसाठी अर्थ आहे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पुढील म्हण आहे एका खांबावर द्वारका या म्हणीसाठी अर्थ आहे एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. पुढील म्हण आहे कशात काय आण फाटक्यात पाय या म्हणीसाठी अर्थ आहे वाईटात आणखीन वाईट घडणे. पुढील म्हण आहे
कानात बुगडी गावात फुगडी या म्हणीसाठी अर्थ आहे आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. पुढील म्हण आहे काल मेला आणि आज पितर झाला या म्हणीसाठी अर्थ आहे अतिशय उतावळेपणाची वृत्ती. पुढील म्हण आहे कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात या म्हणीसाठी अर्थ आहे चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे. पुढील म्हण आहे कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा या म्हणीसाठी अर्थ आहे सरेच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे. पुढील म्हण आहे कुडी तशी फोडी या म्हणीसाठी अर्थ आहे देहाप्रमाणे आहार किंवा कुळतीनुसार मिळणे. पुढील म्हण आहे केळे खाता हरखले हिशेब देता चरकले या म्हणीसाठी अर्थ आहे एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसा देताना जीव मेटाकुटीस येतो. पुढील म्हण आहे कोळसा उघडावा तितका काळाच या म्हणीसाठी अर्थ आहे वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. पुढील म्हण आहे कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी या म्हणीसाठी अर्थ आहे चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला. अशा प्रकारे आपण 500 म्हणी पाहिलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच पुढील नवनवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.